भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का श्री दत्तात्रेयचा जन्म कसा झाला? श्री दत्तात्रेय महाराजांचा जन्म महर्षी अत्री आणि त्यांचा पती माता अनसूया यांच्या पोटी झाला. त्यांनी जन्मकथा पौराणिक कथामाध्यम खालीलप्रमाणे सांगितली आहे. सती अनसूया महानता माता अनसूया ही तिच्या पवित्र धर्मासाठी आणि महान तपस्यासाठी तिन्ही लोकांत प्रसिद्ध होती. तिला ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर तिन्ही देवांचा पुत्र हवा होता. त्यासाठी तिने कठोर तपस्या केली. त्रिदेवीची परीक्षा देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना अनसूया पतिव्रत धर्माची इष्ट वाटली. त्यांनी आपल्या पतींना ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर अनसूयाची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवले. म्हणून वेशांत तिने देव, साधू किंवा संन्यासी वेशांत अत्री ऋषीच्या आश्रमात झाले आणि अनसूया मातेकडे भिक्षा मागितली. अन्नत्याची अट त्यांनी अनसूया अशी अट ठेवली की तिने त्या दिगंबर वस्त्र होऊन अन्नदान करावे. अनसूया महिमा अनसूया माता या विचित्र अटीमुळे गोंधळल्या, पण लगेच त्यांनी आपले पतीने अत्री ऋषीचे स्मरण केले आणि आलेल्या अतिथीने आपल्या पतीस सन्मान मानले. यांनी आपल्या सतीच्या बाळावर तिन्ही देवावर आणि शिंपडलेले त्याचे तिन्ही देव लहान बालक रूपात झाले. मातेवरचा अनुभव बालक रूपात झालेले देवान मातेने स्तनपान करावे आणि पाळत्यात झोपले वरदान. तेव्हा तिन्ही देवांनी सरस्वती, लक्ष्मी, पार्वती ही गोष्ट समजली. तेव्हा त्यांनी अनसूया मातेची क्षमा मागितली आणि आपल्या पतींना त्यांना मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली. अनसूया यांनी विनंती मान्य केली. दत्तात्रेयाचा जन्म प्रसन्न होऊन तिन्ही देवतांनी अनसूया आणि अत्री ऋषी वरदान दिला की ते तिघेही एकत्रितपणे त्यांचा मुलगा सुखरूप जन्म घेईल. त्याप्रमाणे तिन्ही देवता एकत्र रूप म्हणून श्री दत्तात्रेय महाराजांचा जन्म झाला. दत्त या शब्दाचा अर्थ दिलेले असा होतो, कारण देवांनी स्वतः अत्री ऋषीला पुत्र म्हणून दिले. दत्तात्रेय महाराजांचा जन्म दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्रातील महागुड हे दत्तात्रेय महाराजांचे जन्मस्थान आहे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा.